चला, आले का सर्वजण? करायचं चालू. ठीक आहे ना. आवाज येतो का सर्वांना? चेक करून घ्या एकदा. आवाज येत नसेल तर सांगा लवकर. येतो सर्वांना? चला बघूया. हां ठीक आहे, चला करतो चालू. सर्वांना आवाज यायला ना क्लिअर? काय चालू होतं आपलं? काल काय झालं? हां हां, दोन चिरातील रेषीय समीकरण आहे की नाही ओळखणं चालू आहे बरोबर? ठीक आहे ना. हां चला, पेन घेतो मी. हां चला, सांगा हे आहे का दोन चलातलं रेषीय समीकरण? दोन चलातलं नाही. का नाही दोन चलातलं? बघा इथं चल किती दिसते तुम्हाला? एबीसीडीतले अक्षर बघा, काय दिसते का? याला काय म्हणायचं पूर्ण? याला कशाला? 5x अधिक 3 बरोबर 0. हे काय आपलं समीकरण आहे एवढं, बरोबर? त्याच्यामध्ये चल कोणता आहे आता? एबीसीडीचं कोणतं अक्षर दिसते तुम्हाला? यक्स. हां, तर हे सिंगल आहे, एकटा. याच्यासोबत कोणी आहे का दुसरं चल? म्हणून हे दोन चलातलं नाही, एकटंच चल आहे, बरोबर? मग आपण याला काय म्हणू शकतो? हे दोन चलातलं समीकरण नाही. ओके, चला पुढचं बघू. इथपर्यंत काय अडचण कोणाला? झालं ना एवढं? ठीक आहे. आता हे समीकरण बघा. हे समीकरण बघा, सांगा आहे का? दोन चलातलं रेषीय समीकरण आहे का? नाही. का नाही दोन चलातलं? कारण इथं चल एकच आहे. चल कशाला म्हणायलो आपण? हां, एबीसीडीतल्या अक्षरांना चल म्हणायलो आपण, बरोबर? इथं काय आहे? फक्त वाय. एक्स दिसते का सोबत? नाही. मग हे दोन चलातलं रेषीय समीकरण जर करायचं असलं तर आपण कसं करणार याला? हां, इथं काय करावं लागणार? एक्स करावं लागणार, बरोबर? तरी दोन चलातलं रेषीय समीकरण होऊ शकते, बरोबर ना? हां चला पुढे. आता कलर चेंज करतो मी. आता हे आहे का दोन चलातलं रेषीय समीकरण? सांगा. नाही. का नाही? कारण हे एकच अक्षर आहे. बघा ना तुम्ही, यम. यमच आहे ना इथं. सोबतीला दुसरा आहे का? मग दोन चलातील रेषीय समीकरण होण्यासाठी काय लागणार? दोन चल लागणार. इथे चल किती आहे? एकच आहे, बरोबर? चला नेक्स्ट. समजून घ्या, पाठ करू नका. आता हे बघा, इथं कन्फ्युजन होऊ शकते, कोणाला गोंधळ उडू शकतो बघा. हो ना, बघा ना. हे आहे का दोन चलातलं? हां, काही काही लोकांचं म्हणणं असेल आता चल दोन दिसत आहे, पण इथं बघा, इथं पण येणं आहे आणि इथं पण येणं आहे. हे आहे का दोन चलातलं रेषीय समीकरण? नाही. आहे का? नाही. का नाही? कारण चल इथं इथं यन असेल तर इथं काय पाहिजे होतं? यम. म्हणजे दोन्ही वेगवेगळे पाहिजे. एकसारखा डबल रोल जमते का? नाही जमत. डुप्लिकेट का नाही जमत. डबल रोल चालते का? इथं यन चालते का? नाही. इथं एक्स चालते का? नाही. का नाही चालत? कारण दोन चलातील रेषीय समीकरण होण्यासाठी दोन चल वेगवेगळे पाहिजेत. आता एकच नाही जमत. इथं दोन्ही अक्षरं एकच आहेत, बरोबर? हां, मग तुम्हाला दोन चलातली रेषीय समीकरण समजलं का काय होतं इथं? हां, इथं इथं एन आहे, तसाच इथं पण एन आहे. दोन्ही जाग्यावर सेम टू सेम जमणार नाही. डबल रोल जमते का? नाही. इथं जर ए असेल तर समोर काय पाहिजे होतं? बी. इथं जर एक्स असेल तर काय पाहिजे इकडं? वाय. आता इथं कसं झालं बघा. चला.
हं. इथं एन आहे, इथं एन आहे. मग हे दोन्ही सेम सेम झाली ना, सारखे झाले, एकसारखे जमत नाहीत दोन चल रेषीय समीकरण. हे काय होणार, एन हा इकडे येणार, 7n सोबत येणार, याच्यासोबत हा डायरेक्ट मायनस होऊ शकतो का, काही दिसत नाही म्हणजे याच्यासोबत काय आहे, एक आहे. काही दिसत नाही म्हणजे याच्यासोबत एक आहे. बघा इथे लिहितो मी, 7n मायनस, आपण एक असं पण लिहू शकतो याला, एन हा जर मायनस झाला तर काय होणार, चला 7मधून 6 गेले किती राहते, हां यालाच पाहिजे सर्वांना, किती राहते 6n. 6ची आली, फक्त एन एकटाच उरायला ना, सोबत कोणी दोन पाहिजे ना, कोणीच नाही ना, तो एकटाच आहे. एकटा असल्यानं एकच चल व्हायला एन, दुसरं व्हायला का नाही. समजलं ना इथपर्यंत, ठीक आहे. चला चला पुढचं बघायचं का, समजलं ना सर्वांना की परत सांगू, ठीक आहे परत सांगतो. बघा इथं काय आहे 7n आणि इकडं काय एन. इथं तुम्हाला काय पाहिजे सुरुवातीला, हे दोन्ही अक्षर ABCD मधले वेगवेगळे पाहिजे, एकच नाही जमत. पहिलं एवढं तर समजलं ना, काय पाहिजे, हे दोन्ही जे अक्षरं वेगवेगळी पाहिजे. कारण हा काय होणार, हा जो एन आहे ना, या 7n सोबत हा इक्वलच्या बरोबरच्या चिन्हाच्या इकडे येऊन मायनस होणार. आपण या काही नाही म्हणजे एक संख्या तिथं लिहू शकतो, एक लिहू शकतो. आता या 7मधून एक एन एक जर गेला किती राहणार 6, हां मग एक जर गेला 6 आहे, दोन्ही एन एन एकच आहेत ना, म्हणून एकच एन लिहायचं इथं 6n. समजलं का आता, हां दोन चलातली रेषीय समीकरण होण्यासाठी काय लागते आपल्याला, ABCDतली अक्षरं दोन अक्षरं पाहिजेत, तेव्हाच दोन चल होऊ शकतात, एकाच अक्षराचे होत नाही. हां झालं ना क्लिअर, ऑल आर क्लिअर, ओके. चला आता हे बघा, इथे थोडी टायपिंग मिस्टेक आहे, बघून घ्या. मी लिहून दाखवतो तुम्हाला. इथं काय केलं यांनी, एक्स स्क्वेअर आहे, एक्सचा वर्ग मायनस, हा पुढे दिसते तुम्हाला 4 बरोबर 0. हां आहे ना. आता मला सांगा, हे आहे का दोन चलातलं रेषीय समीकरण, नाही का, नाही, एकच अक्षर दिसते तुम्हाला आणि त्याच्यावर स्क्वेअर आहे, वर्ग आहे, वगैरे तर डोक्यावर काही जमच ना, दोन जरी असले तरी. त्याच्यामुळे याच्यावर जास्त विचार करण्याची गरज नाही, तुमचं याच आधी आपलं क्लिअर झाले. आता इथं बघा, आता इथलं जसं आपण वरी इथं काय बघलं होतं, एन एन, तसं तुम्हाला इथं काय दिसते, पी पी, म्हणजे दोन्ही अक्षर एकच आहेत ना, वेगळे पाहिजे होते ना आपल्याला. आधीच आपण याचं बघलं एक्सप्लेनेशन कसं आहे काय नाही, त्याच्यामुळं हे तर रेषीय दोन चलातलं रेषीय समीकरण आहे का, नाही. चल कोणकोणते आहेत आपल्या याच्यामध्ये, पी आणि हे पी एकच चल व्हालं ना, कारण हे याच्यासोबत जर प्लस केलं तर काय होणार, इथं 8p बेरीजच करू शकता तुम्ही डायरेक्ट. आधी काय केलं आपण, मायनस केलं, वजाबाकी केली, या 6मधून हा एक एन काढला तर इथं 7मधून एक एन काढला तर किती राहिला आपला 6. आता इथं काय केलं आपण, हे 5 अधिक 3 5 प्लस 3 केलं तर इक्वल आपल्याला 8 भेटलं, बरोबर. हां मग एकच राहिला ना पीच, दुसरा चल आहे का कोणता, कोणताच नाही. आपण चल कशाला म्हणायलो, जे काही आपले ABCDतले अक्षर आहेत हे, त्याला आपण चल म्हणायलो. चल एकच भेटला, दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे दोन चल आहेत का, इथं नाही. त्याच्यामुळे दोन चलातलं रेषीय समीकरण होणं शक्य नाही. हां तुम्ही एक चलातलं म्हणू शकता त्याला, पण दोन चलातलं नाही. हां गोंधळून जाऊ नका, त्याला एक, हां एक चलातलं रेषीय समीकरण होऊ शकते पण दोन चलातलं नाही, ठीक आहे ना. आता इथं बघा, इथं तर विचार करायचा प्रश्नच नाही, तुम्हाला एकच अक्षर दिसते. मी काय म्हटलं, दोन अक्षर पाहिजे आणि ते सुद्धा कशी पाहिजे, वेगवेगळी अक्षरं पाहिजे, बरोबर. आता इथं बघा, इथं पण तुम्हाला ए दिसतो, इथं पण ए दिसतो. आता एवढं कळलं का तुम्हाला, दोन्ही अक्षर एकसारखे असले तर रेषीय समीकरण होते का दोन चलातलं, नाही होत, कारण एकच चल उरते ना, ए सोबत जर बी असता तर झाला असतं, पण इथं एच आहे ना. हां दोन चलातले रेषीय समीकरण होण्यासाठी दोन वेगवेगळी अक्षरं लागतात. वाटल्यास लिहून घ्या नोटबुकमध्ये, ठीक आहे ना. दोन चलातलं रेषीय समीकरण होण्यासाठी दोन वेगवेगळी अक्षरं लागतात, ठीक आहे. चला पुढे, थोडं स्क्रोल जास्त होतं आहे. हां बघा आता इथं बघा, ABCDतले
तुम्हाला आधी ओळखायचं कसं तर कशावरून जास्त डोकत लावायचं नाही. काय करायचं की तुम्हाला ABCD पाठ आहे, फक्त ABCDचाच विचार करायचा, जास्त पुढे जाऊ नका तुम्ही. इथं तुम्हाला झेड दिसते बरोबर. झेडसाठी काय पाहिजे होतं, वाय काहीतरी पाहिजे होतं ना. इथं तुम्हाला दिसते का दुसरं काही दिलेलं? काहीच दिलं नाही. मग डायरेक्ट आन्सर काय घेणार तुम्ही? नाही, हे दोन चलातलं रेषीय समीकरण नाही, कारण इथे एकच चल आहे. चल कशाला म्हणायला आपण ABCDतल्या अक्षरायला, आणि पूर्ण याला काय म्हणायचं? समीकरण. समीकरण कशाला म्हणायचं हे लिहिलं ना, 12Z+4 बरोबर 5. हे जे पूर्ण याला आपण समीकरण म्हणायलो बरोबर. समजलं समीकरण कशाला म्हणायचं, चल कशाला म्हणायचं? हां, आता याच्यामध्ये कोणी गोंधळात नसेल, कन्फ्युजन नसेल. ओके, समजलं सर्वांना? पुढे जायचं की परत रिपीट घ्यायचं तेच? हां, नाही समजलं तर बिनधास्त विचारा, काय हरकत नाही. हां चला, आता मला सांगा दोन चलातलं रेषीय समीकरण आहे का हे? पहिले काय करशाल तुम्ही? समीकरण कशाला म्हणायलो आपण? हां, या 20 नंबरला 20 नंबरला या, इथं चालू आहे आपलं. हां, समीकरण कशाला म्हणायलो आपण? 8Q - 10 बरोबर 0. 8Q - 10 बरोबर 0. हे इथून इथपर्यंत काय झालं आपलं समीकरण. चल काय आपलं याच्यातलं सांगा? नाही नाही सांगा, चल नुसतं बघू नका. हां, चल कोणता आहे? Q बरोबर. आता मी काय सांगले, ABCDतले दोन अक्षर आपल्याला कसे पाहिजे? वेगवेगळे. वेगवेगळे पाहिजे ना. तर तुम्हाला क्यूच दिसते, क्यूच्यासोबत एखादा मित्र लागेल ना, ते एकटा राहणार नाही ना तिथं. हां, मग आहे का दोन चलातलं रेषीय समीकरण? हां, आधी वर क्वेश्चन बघायचा कधी, दोन चलातलं रेषीय समीकरण आहे का म्हणून प्रश्न येईल, तर आपण म्हणायचं नाही, कारण दुसरं चलत नाही, हा एकटाच चल आहे. हां, चल म्हणजे काय? त्यांनी सरळ सरळ ABCDतले जे अक्षर असतात ना त्याला चल म्हणलं, दुसरं काहीच म्हणलं ना. आपण कसं म्हणतो ABCD, तसे या लोक काय म्हणतात मॅथमध्ये, गणितात याला चल म्हणतात. समजलं? व्हेरिएबल. ABCDतले अक्षर बघायचे. हां, चला आता झिरो कोफिशियंटचं बघायचं. इथपर्यंत झालं नाही क्लिअर सर्वांना? हां, झालं नाही इथपर्यंत? आता झिरो कोफिशियंट बघायचं, झिरो सहगुणक असल्यानं काय होते ते. पहिले क्लिअर आहे. पहिले आपण काय कसे उदाहरणं बघली बघा, एक उदाहरण देतो. असे बघले आपण 3x अधिक 5y बरोबर 10. आपण पहिले असे बघले. काय बघलं की यांच्या डोक्यावर काहीच वजन नाही पाहिजे, जसं की 2 4 6 असं काय यांच्या डोक्यावर लिहून नाही जमत बरोबर. तेव्हा ते काय होतात? दोन चलातले रेषीय समीकरण होतात. चल कोणते होते? x आणि y. याला आपण चल म्हणलं बरोबर. त्याच्यानंतर काय बघलं की आपल्याला हा y गायब दिसला याच्यातून बरोबर. तर कोणतं एकच अक्षर दिसलं तर त्यानं पण दोन चलातलं रेषीय समीकरण होत नाही, हे पण शिकलो आपण. डोक्यावर काही लिहून असलं तरी दोन चलातलं रेषीय समीकरण होत नाही. आता सोबत यांच्या झिरो जमते का? नाही जमत. जर झिरो जरी असेल तरी जमत नाही, तर दोन चलातलं रेषीय समीकरण होत नाही. झिरोला म्हणजे सर्व काही गायब होऊन जाते. आता बघा, हां दिसते का सर्वांना? आवाज येतो का? नाही, आवाज येत नसेल तर सांगा व्यवस्थित. आता येतो का बरोबर? बरोबर, ठीक आहे. चला, आता येते ना व्यवस्थित आवाज? बरोबर, ठीक आहे. हां ठीक आहे, येतो ना आता आवाज लास्ट? ठीक आहे, ओके. चला, आता मला सांगा, यानं दोन चलातलं रेषीय समीकरण आहे का? लवकर सांगा. आहे का दोन चलातलं रेषीय समीकरण? नाही, कारण याच्यासोबत झिरो आहे. समीकरण कशाला म्हटलं आपण? हे 0x + 6y बरोबर 12. इथपर्यंत काय आहे? समीकरण म्हटलं आपण याला. मग या समीकरणामध्ये चल कोणकोणते आहेत? x आणि y. तुम्ही म्हणशाल आता आधीच तर तुम्ही सांगलं ABCDतले दोन अक्षर आहेत, डोक्यावर काही नाही, मग तरी व्हायला पाहिजे. पण सोबत या अक्षरांच्या काय जमत नाही? झिरो, कारण झिरोची यांची दुश्मनी आहे, यांचं जमतच नाही, ते शत्रू आहेत एकमेकांचे. समजलं का? या अक्षरांच्या सोबत काही जमत नाही, झिरो जमत नाही. कधी लक्षात ठेवा तुम्ही, अक्षरासोबत काही झिरो दिसला पहिले तर काय आयडेंटिफाय केलं आपण, काय ओळखलं याच्यामध्ये? का अक्षर ओळखले कशाचे? ABCDचे. त्याला व्हेरिएबल चल म्हटलं आपण. x आणि y. तुम्हाला अक्षर परफेक्ट दिसले, डोक्यावर काय लिहून नाही दिसलं, सगळं काही व्यवस्थित आहे, मग आपण याला चल म्हणू शकतो का नाही? पण त्याच्यासोबत दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा आता नवीन, का झिरोसोबत नाही जमत. याच्या काय जमत नाही सोबत? हां,
झिरो नाही जमणार. कोणासोबत झिरो नाही जमत? या अक्षरांच्या एबीसीडीतले जे आपले अक्षर दिसतात ना एक्स वाय, यांच्यासोबत झिरो जमत नाही. क्लिअर आहे? चला दुसरं पण तसंच आहे. हां चला 22ला या, 22 नंबरला. आता मला सांगायचं समीकरण कशाला म्हणायचं आपण? कशाला म्हणायचं समीकरण? हां 4x प्लस 0y मायनस 3 इक्वल 0. हां 4x अधिक 0y मायनस 0 बरोबर 0. आता इथपर्यंत झालं आपलं समीकरण. आता याच्यामधले चल कोणते आहेत? सांगा ना चल कोणते आहे? हां एक्स आणि वाय. खूप छान, जमलं तुम्हाला सांगायला. एक्स आणि वाय. आता एक्सच्या डोक्यावर काय नाही, वायच्या डोक्यावर काय नाही, पण सोबत झिरो जमत नाही. याच्यासोबत झिरो आला म्हणजे काय? वरी जरी डोक्यावर काय दिसत असलं तरी झिरोवर कॉन्सन्ट्रेट करा, झिरोवर लक्ष ठेवा तुम्ही. हां या अक्षरांच्या सोबत झिरो आला म्हणजे हां ते दोन चलातलं रेषीय समीकरण होतं आहे का? नाही होत. चला नेक्स्ट. आता 23. आता 23 नंबरला या, 23ला या. आता मला सांगा हे समीकरण कोणतं आहे याच्यातलं 23 नंबरला? हां सांगा वाचून पूर्ण समीकरण. झालं ना? बघा 0m मायनस 5n बरोबर 7, हे काय आपलं समीकरण. आता ह्याच्यातले व्हेरिएबल चल सांगा कोणते आहेत? m आणि n. आता आपल्याला डोक्यावर काय नाही दिसलं म्हणजे आपण आधी काय म्हणायचं याला? दोन चलातलं रेषीय समीकरण आहे, पण यांच्यासोबत काय जमणार नाही? झिरो. झिरो जमणार नाही. झिरो दिसते तुम्हाला? आता तुम्ही काय करायचं की पहिले एबीसीडी चेक करायची, त्याच्या डोक्यावर काय लिहिलेलं का चेक करायचा, आणि सोबत झिरो आहे का? जर झिरो असेल तर ते रेषीय समीकरण होत नाही. समजलं? चला पुढं. आता बघा याच्यात 24वर या. आता याच्यात रेषीय समीकरण का? आता हे पूर्ण समीकरण कशाला म्हणायचं आपण? हां हे आपलं पूर्ण इथपर्यंत समीकरण आहे, बरोबर. आता आपले एबीसीडीतले अक्षर चेक करा तुम्ही. हां ए आणि बी कसे अक्षर आहेत? वेगवेगळे आहेत. एकच आहेत का दोन्ही? नाही. दोन्ही जर एक असेल तरी पण रेषीय समीकरण होत नाही, आपण बघलं आहे. आणि वर डोक्यावर पण काही लिहिलं नाही, पण याच्यासोबत काय आहे? झिरो. झिरो जर असेल तर हां रेषीय समीकरण होते का? नाही होत, कारण बीचा सगुणक म्हणतात याला झिरो आहे. साईडला आपण एक्सप्लेनेशन केलेलं आहे त्याचं. हां आवाज येतो नाही सर्वांना? परत एकदा चेक करून घ्या. आवाज येतो की नाही सर्वांना? हां ठीक आहे. चला पुढचं बघूया. आता बघा इथं समीकरण कोणतं कशाला म्हणायचं? हां इथून इथपर्यंत आपलं समीकरण 0,5 प्लस क्यू बरोबर 5, हे काय आपलं समीकरण. आता हे आहे का दोन चलातलं रेषीय समीकरण? नाही. का नाही? पी क्यू तुम्हाला वेगवेगळे अक्षर दिसतात, वरी डोक्यावर काय दिसत नाही, पण त्यांच्यासोबत काय जमत नाही? झिरो जमत नाही. झिरो आहे त्याच्यामुळे दोन चलातलं रेषीय समीकरण होते का? नाही होत. चला नेक्स्ट या. आता 26 नंबरला या. 0x. हां बघून घ्या. 0x मायनस 0y बरोबर 0. मला सांगा हे आहे का रेषीय समीकरण? नाही ना. आपण काय केलं सुरुवातीला? एक्स आणि वाय बघलं बरोबर. आपला नियम काय होता? एक्स आणि आपली एबीसीडीतले अक्षर बघायची होती, जास्त काही डोकं लावायचं नाही आपलं. त्याच्यानंतर त्यांच्या डोक्यावर काय लिहून दिसते का? नाही दिसत. पण सोबत झिरो दिसते का हे चेक करत चला ना. हां सोबत झिरो असला म्हणजे ते होते का समीकरण? दोन चलातलं होतच नाही, होणं शक्यच नाही. हे सगळं झिरो होऊन जाणार इथं. हां चला नेक्स्ट पुढचं बघूया. याला इथून इथपर्यंत काय म्हणलं आपण? पूर्ण समीकरण आहे. ते कोणतं समीकरण आहे ते चेक करूया आपण आता. हां आता मला सांगा तुम्ही इथं काय दिसतंय तुम्हाला? 15x अधिक 0y बरोबर 20 आहे का दोन चलातलं रेषीय समीकरण? लवकर सांगा. हां लवकर सांगत चला, वेळ कमी आहे आपल्याकडं. 15 का? काय केलं तुम्ही आधी सुरुवातीला एबीसीडीचे अक्षर बघले एक्स वाय, त्याच्या डोक्यावर काय लिहून दिसते का तुम्हाला? काहीच दिसत नाही, पण सोबत झिरो आहे ना. हा काय झिरो दिसते ना? झिरो. हा सोबत झिरो जमत नाही आणि डोक्यावर काय लिहूनसुद्धा जमत नाही. दोन्ही कंडिशन आपल्या क्लिअर पाहिजे, तेव्हा काय होत? हां जर हे झिरो आणि डोक्यावर काय नसलं तर काय होणार? दोन चलातलं एक रेषीय समीकरण होणार, नाहीतर ग्राफवर ते चेंज होणार. समजलं का? एका रेषेत येणार नाही ते. हां समजते ना सर्वांना?
फास्ट होते का जास्त का स्लो घ्यायचं? आहे ना व्यवस्थित? चलू ना पुढे? सर्वांना कळते? काही अडचण नाही कोणालाच? समजते ना सर्वांना? ठीक आहे, चला पुढे बघूया आपण. आता मला सांगा, समीकरण कशाला म्हणायचं याच्यामध्ये 28 नंबरला बघा, काळजीपूर्वक बघा चांगलं. हां, तुमचं ठीक आहे ना, होऊन जाणार याच्यामध्ये. क्वेश्चन तुमचा एकही बाहेर पडणार नाही याच्या. आणखी एक दोन टाईप शिल्लक आहे नाही आपली याच्यामध्ये, काही पूर्ण कंप्लीट नाही झालं. नाही, चॅप्टर शिल्लक आहे आपलं, आणखी संपलत नाही ना, त्याच्यामुळे तेवढा पुढचा विचार करू नका. जे समोर आहे ते पटपट करत चला. हो, जास्तीचे प्रश्न नका विचारू, जे समोर आहे ते पटपट करत चला, कारण सगळ्या टाईप आपण कव्हर केलेल्या आहे जवळपास. एक्झामच्या बाहेरचं कव्हर केलेलं, त्याच्यामुळं याच्यावर ते काही जाणार नाही. ठीक आहे ना, बघत चला, लेवल वाढत जाईल ना. नाही नाही, सुरुवातीपासून आपण जे सुरुवातीपासून सर्व कव्हर केलं, त्याच्यामुळं काही चिंता करू नका. चला पुढे. हां, ठीक आहे. आता हे सांगा मला, आहे का दोन चलातलं रेषीय समीकरण? समीकरण कशाला म्हटलं आहे आपण? इथून इथपर्यंत काय आहे पूर्ण समीकरण? 0m प्लस 3n-5 बरोबर 0. इथपर्यंत माहीत आहे सगळ्याला काय आहे? समीकरण आहे. आता याच्यातले चल कोणते आहे, कोण सांगणार? सर्वांना पाठच झाला आता. चल कशाला म्हणायचं, काय भानगड आहे ते? m n हे काय आपले चल आहेत. ABCDतले दोन अक्षर शोधले तुम्ही बरोबर. त्याच्यानंतर डोक्यावर काय लिहू नये का हे तुम्ही चेक करणार बरोबर. डोक्यावर काय दिसते का? काही दिसत नाही. डोक्यावर मस्त मोकळे हात सोडून उभे आहे ते बरोबर. पण सोबत त्यांच्या झिरो आहे ना. हां, झिरो असल्याने फिरायला कुठंच जाणार नाहीत, म्हणजे दोन चलातली रेषीय समीकरण बनणारच नाहीत. जे तुमच्याकडे 0 रुपये असल्या तुम्ही कुठंच जात ना, घरीच राहता ना, कोण्या गावाला जात ना. हां, पैसे असले तरच कुठे फिरता. तसं यांच्याकडे 0 रुपये आहे. याच्यासोबत झिरो असल्याने दोन चलातलं रेषीय समीकरण होते का? होते का झिरो असल्यासोबत? हां, होत नाही. फिक्स आहे. ओके ना, ठीक आहे. चला पुढचं सांगा आता मला, लवकर लवकर सांगा. फास्ट होत नाही ना, कळते ना सर्वांना? ठीक आहे, चला. हां, 29 नंबर. चला, हां हळू घेऊ तुम्ही, काही विषय नाही, सर्वांना कळते. चला, तर मला सांगा, हे आहे का दोन चलातलं रेषीय समीकरण? लवकर. हां, ठीक आहे, कळलं तुम्हाला. आता याच्यामध्ये काय करणार आपण? ABCDतले अक्षर शोधणार बरोबर. इथं काय दिसते तुम्हाला? इथं काय दिसते? P. इथं काय दिसते? Q. पहिलं तर आपल्याला बरोबर दिसत आहे P आणि Q. हां, नंतर सोबत याच्या काय पाहिजे? हां, झिरो नाही पाहिजे. हां, याच्या झिरो असला तर काय होणार आहे? दोन चलातलं रेषीय समीकरण होणार नाही बरोबर. चला 30 नंबरला आहे आता. या समीकरण कशाला म्हणणार? हां, हे जे पूर्ण लिहिलं आहे तुम्ही, याला काय म्हणायचं? समीकरण. 0a मायनस हां जे काय असेल ते 12b बरोबर 24, याला काय म्हणलं तुम्ही? समीकरण बरोबर. हे होईल का दोन चलातलं रेषीय समीकरण? हां, नाही होणार. का नाही होणार? पहिले तर आपण ABCDतले अक्षर बघले बरोबर. यांच्या डोक्यावर काय लिहून आहे का ते बघलं. डोक्यावर तर काय लिहून नाही दिसलं. हां, पण सोबत झिरो पण जमणार ना. हां, झिरो आला सोबत झिरो आला म्हणजे रेषीय समीकरण होत नाही. 10वीचं वर्ष आहे, थोडं सिरियस घ्या. हां, आवाज येतो ना सर्वांना? आता येतो का चेक करून घ्या. चेक केलं? हां, ठीक आहे, येतोय सर्वांना. चला पुढे चला. नाही, काही जणांचं म्हणणं होतं आवाज येत नाही बरोबर. हां, चला नेक्स्ट टाईप बघणार आपण आता. इथं चार नंबरची टाईप आहे उदाहरणे. हां, प्रोडक्ट व्हेरिएबल. चला ना, जिथं दोन दोन तुम्हाला एकाच जागेवर येतात. आपण एकही टाईप सोडणार नाही. जेवढं एक्झाम ओरिएंटेड आहे ते सर्व काही घेणार आपण. जे परीक्षा इथं येणार आहे फिक्स घेणार. याच्या बाहेर काही जाणार नाही, सर्वच टाईप घेणार आपण. चला, तर मला सांगा, हे दोन चलातलं रेषीय समीकरण होईल का? होईल का रेषीय समीकरण? नाही होणार. का नाही होणार? पहिले आपण काय चेक करणार इथं? ABCD आपली. ABCDमधलं काय दिसते तुम्हाला? वाय इथं परफेक्ट वाटतोय तुम्हाला, पण इथं एक्स आणि वाय एका जागेवर आली बरोबर. एका जागेवर आल्यामुळं काय होणार की त्यांचा कोटी काय होणार? 2 होणार.
काय होते, 2 याच्या डोक्यावर 2 चाकडा कुठतरी याचा 1 अधिक याचा 1 बरोबर 2 होणार. हां हां, यांच्या डोक्यावर एक चाकडा असतो आणि दिला नसला तरी एक असतो इथं. हां, मग या एक्सचा माहीत आहे बघा, एक्स आणि वाय आहे ना इथं या 4 सोबत. याच्या डोक्यावर एक आहे, याच्या डोक्यावर एक आहे, यांची बेरीज होणार. बेरीज होऊन काय होणार, 2 चाकडा तयार होणार. समजलं का? त्याच्यामुळं हा काय नाही, यांचा कोटी काय होतोय, 2 तयार होतोय. परत सांगू का? ठीक आहे ना. हां, जास्त खोलवर उतरू नका तुम्ही, बरोबर एक्झाम ओरिएंटेड राहा आणि समजून घ्या. समजून घेण्यावर जास्त विशेष भर असू द्या, कारण पाठ केलेलं लवकर तुम्ही विसरून जाशाल. समजलेलं लॉंग लाईफ तुमच्या लक्षातच राहीन, आठवणीत राहीन. ओके ना? बरोबर. आता कसं का बघलं का तुम्ही? हां, इथं काय केलं तुम्ही, सुरुवातीला ABCDचे अक्षर बघले. इथं वाय आहे, इथं XY आहे. हां, आपल्याला काय पाहिजे, 2च अक्षरं पाहिजेत. 2च्या वर अक्षरं जमतात कसं, एकदम सगळ्यात सोपं घ्या, सोडवत बसू नका, जास्त वेळ घालू नका. आपल्याला काय पाहिजे, सगळ्यात सोपं 2 अक्षर पाहिजे, तेही 2 वेगवेगळी पाहिजे. हां, इथं जर वाय नसता तर डायरेक्ट काय जमलं असतं आपलं, पण इथं एक्स आणि वाय दोन्ही एकाच जागेवर आले, एक आहे ना, वेगवेगळे पाहिजे आपल्याला. हां, वाय 2 वेळेस आले ना. हां, दोन्ही एका जागेवर जमत नाही, 2 वेळेस आला वाय. त्याच्यामुळे इथं काय होणार की यांचं 2 होणार कोटी घातामध्ये. त्याच्यामुळे होईल का, 2 चलातलं रेषीय समीकरण होणार नाही, कारण काय, डोक्यावर 2 तयार होते त्याच्यामुळं नाही. समजलं नाही इथपर्यंत तुम्हाला? सोपं सोपं सांगतो, किती अवघड असतो ते एकदम सोपं करून सांगतो, त्याची काळजी नका करू तुम्ही. हां, चला आता पुढचं बघा. हां, हे आहे का 2 चलातलं रेषीय समीकरण? नाही. क्रॉस मारून टाकायला. का नाही? समीकरण कशाला म्हणायचं, इथून इथपर्यंत समीकरण म्हणायचं. हां, आता इथं यम आणि एन काय झालं, एकाच जागेवर आलं. एकाच जागेवर आलं म्हणजे काय होणार, बेरीज होऊन त्याचा गोटी काय तयार होते, 2 तयार होते. बरोबर. हां, असं एका जागेवर जमते का, नाही जमत. हां, एका जागेवर जमते का, नाही जमत. बरोबर. चला पुढे बघूया, प्रॅक्टिस करा. ठीक आहे ना? यम आणि एन एका जागेवर आल्यावर जमते का, त्याचं उत्तर फिक्स होते का, नाही होत. यम कुठं पाहिजेत होता, एन कुठं पाहिजे होता, इथं पाहिजे होता, तेव्हा उत्तर आपलं परफेक्ट आलं असतं. बरोबर. हे दोन्ही काय झालं, एकाच जागेवर आली. चला पुढं आता. आता इथं सांगा मला, हे होते का 2 चलातलं रेषीय समीकरण? नाही होत. काय बघलं आपण, ABCDचे अक्षर बघले. बरोबर. वर काय डोक्यावर लिहून आहे का ते बघलं, किंवा सोबत 0 आहे का अक्षरांच्या. हां, अक्षरांसोबत 0 असेल तरी आपलं 2 चलातलं रेषीय समीकरण होत नाही. अक्षरासोबत 0 पण नाही. पण इथं काय दिसते तुम्हाला, हे 2 अक्षर एकाच जागेवर आली, एकाच जागेवर एकदम जवळ एकमेकाला भिडून बसाय जमत नाही यांना. समजलं? यांना अलग अलगच पाहिजे. कधी एकमेकांना भिडून दिसले एकदम गळ्यात गळा टाकून की समजून घ्यायचे 2 चलातलं रेषीय समीकरण नाही. आता इथं काय, नेक्स्ट बघा 34 नंबर. कसे आता हे याचं इथं यांची पण तीच कंडिशन आहे. आता मला सांगा, हे 2 चलातलं रेषीय समीकरण आहे का, आहे का, नाही. का नाही, का नाही सांगा ना. समजलं आता. आता बघा इथं काय आहे, ABCDतले अक्षर एक्स आणि वाय, पण हे दोघं जण इथं काय झाले, XY एकदम असे सोबत आले, एकमेकांना चिटकून असल्यासारखे दिसतात. एकमेकांच्या जवळ जमतात का नाही, यांनी वेगवेगळं पाहिजे. तेव्हा कुठं हे, हां, वेगळे असते तर हे 2 चलातलं रेषीय समीकरण झालं असतं. परफेक्ट आहे, क्लिअर आहे. चला पुढे, एकदम सोपं आहे. प्रॅक्टिस करत चला मॅथची, पाठ नका करू कोणीच. आता मला सांगा, हे 2 चलातलं रेषीय समीकरण आहे का? पहिले तर आपण ABCDतले अक्षर शोधायच्यात. PQ आहे, बरोबर. PQ आहे ना. PQ पण हे सोबत आहेत, अलग अलग आहेत का, सांगा लवकर. अलग अलग नाहीत ना ते. हां, अलग अलग पाहिजे, एकाच जागेवर राहतं. आहेत काय 2 चलातलं रेषीय समीकरण? नाही. आहे का,
नाही. चला नेक्स्ट बघा पुढचं आता. इथे काय 5xy बरोबर 25 या समीकरणामध्ये हे दोन चलातलं रेषीय समीकरण होऊ शकते का? तुम्ही काय करणार आहे, बिछडीतले दोन अक्षरं बघणार, पण दोन अक्षरं कशी पाहिजे, वेगवेगळे पाहिजे. एका जागेवर जमते का, नाही जमत. म्हणून हे दोन चलातलं रेषीय समीकरण नाही. चला पुढचं बघा आता. समजलं ना? एकदम सोपं आहे, काहीच नाही त्याच्यामध्ये. 37 नंबरला बघा. तर मला सांगा 2m + 3mn इक्वल 7. आता हे सांगा मला, दोन चलातलं रेषीय समीकरण आहे का? लवकर लवकर सांगा चला. नाही. का नाही? इथं जो m दिसतो तो रिपीट झाला इथं बघा, आणि एकाच जागेवर. सर्वात महत्त्वाचं काय आहे की एकाच जागेवर जमत नाही त्यांना. एकाच खुर्चीवर दोन माणसं बसू शकतो का आपण? नाही बसू शकत ना. एका खुर्चीवर दोन माणसं बसवता का? तसं एका खुर्चीवर दोन जमत नाही, ज्याचं त्याला सेपरेटच बसावं लागणार. चला आता 38 नंबरवर या. आता या समीकरणामध्ये सांगा, आहे का दोन चलातलं रेषीय समीकरण? नाही. का नाही? एका खुर्चीवर दोन माणसं बसू शकतो का आपण? दोन बसतात का? नाही. इथं सोबतच आले, त्याच्यामुळे एका दोन चलातलं रेषीय समीकरण आहे का? नाही. चला 39चं सांगा आता. होईल का 39चं? सांगा. नाही. का नाही होणार? सेम नियम, एका खुर्चीत दोघं जण बसू शकत नाही. हे दोघं जण एकाच जागेवर आले, वेगवेगळे पाहिजे होते, आहे ना? आता चला इथं सांगा, 40 नंबर सांगा लवकर चला. एका खुर्चीवर दोघं जण बसू शकतात का कधी? x आणि y हे दोन चल, तर इथंच आपला नियम पूर्ण झाला. दोन चलातलं रेषीय समीकरण आहे का? दोन चल आहेत, मग इथे x आणि y एक्स्ट्रा आली, तर दोन बसतात का एका खुर्चीत? बसत नाही. क्रॉस मारा, चुकीचं आहे. पुढं चला आता वर्गमुळातलं उदाहरण बघूत. काही सोपं होतं एकदम, हे पण सोपंच आहे, काही विषय नाही. हे असं आहे, थोडं तुम्हाला टायपिंग मिस्टेक वाटू शकते, ठीक आहे ना? बरं, ब्लॅक कलर करून घेऊ का पेनीचा मी? चला ब्लॅक कलर करून घेतो मी. हे 2 आहे, जरी तुम्हाला व्यवस्थित ओळखून नाही आलं तरी 2 आहे. आता मला सांगा, हे दोन चलातलं रेषीय समीकरण आता गोंधळून गेले असाल. आता तर रूट लागला, करणी चिन्ह आलं. तर मला सांगा, तुम्ही सुरुवातीला काय शोधणार? आपले एबीसीडीतले अक्षर शोधणार, बरोबर? याच्या आधी काय जमलं की आपण एबीसीडीतल्या अक्षरासोबत 0 जमत नाही, बरोबर? 0च्या नंतर असं लक्षात आलं की तुम्हाला हे दोघं जण एका जागेवर जमत नाही. इथं काय बघायचं की इथं हे अंक जे आहेत ना, अंक तुम्हाला वर्गमुळा दिसतात, पण हे जे अक्षर असतात ना, x आणि y, हे तर तुम्हाला सेपरेट बाहेर दिसतात ना. याच्या डोक्यावर पण काय नाही, म्हणून हे काय आहे? हे काय आहे? दोन चलातलं रेषीय समीकरण आहेत ना, अक्षर बाहेर आहेत. हे आपण इथं एक्सप्लेनेशनसुद्धा दिलेलं आहे त्याच, ठीक आहे? बरोबर. चला पुढं आता पुढचं बघा. नेक्स्ट चला. असं असते, हे करणीचे रूटमध्ये आहे, ठीक आहे ना? आता 3m. चला आता हे अक्षर कुठं आहेत? या रूटच्या आत आहेत की बाहेर आहेत? हे फक्त जेव्हा जेव्हा तुम्हाला अशी एक्झाम्पल उदाहरण दिसतील ना, काय करायचं की आपली एबीसीडीतली अक्षरं या रूटच्या मधात आहेत की बाहेर आहे, फक्त एवढंच डोकं लावायचं. इथं जास्त काही करायचंच नाही, विचारच करू नका तुम्ही. रूटच्या मधात आहेत की बाहेर आहे? तुम्हाला एक्झाममध्ये सेम अशीच क्वेश्चन दिसतील.
रूटच्या मधात एक बाहेर अक्षर एवढंच बघायचं. वर एका डोक्यावर लिहिलं का आपला पहिला नियम होता तसाच. काहीच नाही लिहिलं ना, रूटच्या बाहेर आहेत ना, मग या रूट संग याचं काही नाही टेन्शन घ्यायचं. डायरेक्ट याचं उत्तर आहे. चला पुढे. तुम्ही घाबरले अशान, रूट आलं, हे आलं, ते आलं. आता उत्तर कसं काढायचं काही नाही, काहीच अवघड नाही त्याच्यामध्ये, सगळ्यात सोपं आहे. चला हां आता हां आता मला सांगा, दोन चलातलं रेषीय समीकरण आहे का? नाही. कारण आता आपण काही सुरुवातीला बघले, अक्षर बघले, अक्षर कुठं हातात येऊ, बरोबर. हां हे रूटमध्ये आहेत अक्षरं. हां हो ना, बरोबर आहे. हे एक्स कशामध्ये आहे? आपले जे अक्षर आहेत ना, दोन्ही बाहेर पाहिजेत. असं नाही की एक बाहेर एक मधात, जमते का? नाही. एक्स मधात आहे, वाय बाहेर आहे. कधी वाय मधात राहील, एक्स बाहेर राहील, कधी कधी दोन्ही मधात राहतील रूटच्या. हां मग आपल्याला काय करावं लागेल? हां अक्षर कसे पाहिजे? रूटच्या बाहेर पाहिजे दोन्ही. तेव्हा दोन चलं होतील ना, बरोबर. हे सेपरेट चल झाले, एकच झालं इकडलं बाहेर, हा मधात झालं. आत बाहेर जमते का? असं नाही जमत. हां मग हे काय? दोन चलातलं रेषीय समीकरण नाही. कारण एक्स कशामध्ये आहे? रूटमध्ये आहे. त्या ह्याच्या जर हां रूटच्या आत आहे म्हणजे घात याचा बाहेर काढलं तर काय होईल? अर्धाच होती, बरोबर. त्याच्यामुळे ते होत नाही दोन चलातलं रेषीय समीकरण. हां नेक्स्ट बघा. आता आता काय झालं? इथं का रूटमध्ये कोण होतं? एक्स. आता इथं काय वाय. मग आता लवकर सांगा, हे होते का दोन चलातलं रेषीय समीकरण? होते का? सुरुवातीला काय बघले तुम्ही? अक्षरच बघा, दुसरं काहीच बघू नका. इथं एक्स तुम्हाला क्लिअर दिसतोय, वाय पण क्लिअर दिसतोय. होते का दोन चलातलं? नाही. का नाही होत? कारण हे वर्गमुळाच्या चिन्हामध्ये आहे ना. हां रूटमध्ये आहे. हां हे रूटमध्ये आहे त्याच्यामुळं होते का? नाही होत. क्रॉस मारून टाका, होत नाही. हां आता हे बघा, इथं दोन्ही रूटमध्ये आहेत. करणी चिन्ह दोन्ही रूटमध्ये आहे ना. मग दोन्ही अक्षर रूटच्या एक जरी असलं तरी होत नाही, दोन जरी असले तरी दोन चलातलं रेषीय समीकरण होत नाही. सोडून द्या, याच्यापेक्षा सोपं काय नाही. आता हां चला, हे दोन वरच आहे रूट. हां मग आता आपण सर्वप्रथम काय केलं? किती रूट दिवस द्या, घाबरू नका. ABCD ते आपली दोन चलं बघा. कोणत्या दोन चलं? एक्स आणि वाय. दोन्ही रूटच्या बाहेर आहेत. म्हणजेच चला दोन चलातलं रेषीय समीकरण झालं आहे. आता बघा इथं 6, हेच रूटमध्ये आहे 6. आता पहिले आपले ABCDतल्या अक्षरावर बघा कुठं आहेत? दिसतात का? आहेत का? हो दोन्ही सेपरेट आहेत. याच्यासोबत कोणी नाही, झिरो नाही, काय नाही, डोक्यावर पण काही नाही. तर काय झालं? आहे का हे दोन चलातलं रेषीय समीकरण? हो आहे, 100% शुअर आहे आपण, बरोबर. आता इथं बघा. आता मला सांगा, दोन चलातलं रेषीय समीकरण आहे का? आहे का? आहे. काय करायचं? सुरुवातीला कुठंच लक्ष नाही जायचं, ABCDची अक्षरं पाठ करायचे. एक्स वाय. डोक्यावर काय दिसते का? काही दिसत नाही. सोबत झिरो आहे का? नाही. काय काय चेक केलं आपण? डोक्यावर काय दिसते का? हां काही दिसत नाही. झिरो आहे का सोबत? झिरो कुठेच नाही. दोघं जण एका जागेवर आले का? नाही. हां दोन माणसं आपण एका खुर्चीवर बसत नाहीत, बघलं ना. तसे दोन एक्स वाय वाय कुठं सोबत आले का? नाही. सिंगल सिंगल आहेत, बरोबर आहे. सेपरेट एक्स आणि वाय दिसलं म्हणजे वरी डोक्यावर काय नाहीच, तर काय आहे ते? हां दोन चलातलं रेषीय समीकरण आहे ते, बरोबर. समजलं? क्लिअर आहे सर्वांना? समजते ना सर्वांना? ठीक आहे ना. आता रूटमध्ये दोन्ही आहेत इथं, एक्स आणि वाय. सर्वच रूटमध्ये आहे. रूटमध्ये पहिले आपण काय बघणार की अक्षर. अक्षर रूटमध्ये गेली म्हणजे काय? हां अक्षर रूटमध्ये गेली म्हणजे काय आहे? दोन चलातलं रेषीय समीकरण नाही. हां कोणाकोणाला रूट जरी समजत नसेल तरी यांच्यावर काहीतरी तुम्हाला असं अक्षर आहे काय? हां यानं झाकलेवानी दिसतात बघा, या चिन्हानं. हां दिसायले ना तुम्हाला? हां एकदम कशाचे तरी मधात लपल्यासारखे दिसतात अक्षर. तर असं समजून घ्यायचं का हे दोन चलातलं रेषीय समीकरण नाही. हां आता हे इथं सांगा मला 50 नंबरला, हे दोन चलातलं रेषीय समीकरण आहे का?
आहे का? हो आहे. का आहे? कारण आपण अक्षरं बघले, अक्षरावरती झाकली का हे याची रेष इथपर्यंत आली का अक्षरापर्यंत? नाही आली ना, म्हणून कसं आहे ते? हां, बरोबर. दोन चलातलं रेषीय समीकरण आहे. का आहे? आपली दोन्ही चलं बाहेर आहेत रूटच्या. रूट कशाला म्हणायला आपण? या चिन्हाला. हां, हे या 3 वर आहे, या 5 वर आहे, बाकी काही विषय नाही. ठीक आहे. तर राहील नंतर नेक्स्ट बघावं का नंतर? हां, आता उद्या कंप्लीट करून टाकू आपण राहिलेलं सर्व चॅप्टर हे. ठीक आहे, चालते. ओके, केवढं शिकून टाकू? फ्रॅक्शन शिकवायचं का? हां, अपूर्णांक आणि छेदामध्ये अक्षर. ठीक आहे, एवढं शिकून देऊ का अपूर्णांकाचं? मग बघून घ्या. हां, काय? 4x भागिला, हां, 4/x अधिक प्लस काय 5y बरोबर 4. तुम्हाला तर खूपच अवघड वाटत असेल काय करायचं आणि काय नाही. आता ते XY खाली वर इकडे तिकडे दिसायले, तर काहीच घाबरायचं नाही याच्यामध्ये. बघून घ्या अक्षरे बघा. याला काय म्हणायचं? वरच्या 4ला याला म्हणायचं अंश. या 5ला काय म्हणायचं? जे वरचं वर दिसते त्याला काय म्हणायचं? अंश. आणि जे डाऊन खाली दिसते त्याला काय म्हणायचं? न्यूमिनेटर डिनोमिनेटर. हां, काय म्हणायचं याला? हां, याला म्हणायचं छेद. खालच्याला काय म्हणायचं? छेद. काय म्हणायचं याला? छेद. हां, समजलं का? छेद आणि अंश कशाला म्हणायचं? हां, आता आपली बघा याच्यामध्ये चल बघा, ABCDतले आपले अक्षर XY कुठे गेले? कुठे गेली ABCDतले अक्षर? खाली आहेत ना, छेदात आहेत, बरोबर. हां, हे छेदात आहेत, X आणि Y. दिसते का X आणि Y छेदात? मग हे खालचे जर वर गेले तर काय होणार? मायनसमध्ये जाणार आहे यांचा 1, बरोबर. हां, मायनसमध्ये गेला तरी काय होणार नाही? दोन चलातलं रेषीय समीकरण होणार नाही. हां, थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं झालं, आता अंश छेद तुम्हाला कळालं काय आहे ते. ठीक आहे ना. जर तुम्हाला अक्षर असे खाली दिसली तर काय म्हणायचं नाही त्याला? दोन चलातलं रेषीय समीकरण होत नाही. थोडक्यात समजलं ना? हे होते का? होत नाही. का होत नाही? हे अक्षर तुम्हाला खाली दिसली, बरोबर. हे क्रॉस होऊन असे दिसतात म्हणजे खाली आहात. हे होते का? आता बघा, 1/m -1n. आता मला सांगा हे होते का? दोन चलातलं रेषीय समीकरण फास्ट सांगा. नाही होत. का नाही होत? सरळ सरळ तुम्हाला अक्षर याच्यामध्ये कुठे दिसले? अक्षर खाली दिसलं म्हणजे समजून घ्यायचं की ते दोन चलातलं रेषीय समीकरण होत नाही, फिक्स आहे. समजलं ना? हां, आता इथं बघा तीच कंडिशन आहे. अक्षर कुठे दिसतात तुम्हाला? खाली. लिहून दाखवा साईडला. ठीक आहे, लिहून दाखवतो. 3/a प्लस 4/b. तुम्ही काय केलं? सर्वप्रथम अक्षरं बघली. हां, A B वेगवेगळी अक्षर बरोबर दिसली, पण हे खाली आहेत. खाली असलं तर काय होत नाही? हां, दोन चलातलं रेषीय समीकरण होत नाही, कारण खालून वर गेल्याने याचं चिन्ह बदलतात, मायनसमध्ये जेव्हा जातात. हे होत नाही दोन चलातलं रेषीय समीकरण. का होत नाही? अक्षर सरळ सरळ तुम्हाला खाली दिसली, जास्त डोकं लावायची गरजच नाही ना. समजलं ना सर्वांना? हा, अक्षर खाली दिसली. इथपर्यंत कळलं? ठीक आहे. हां, चला बाकी. आता इथं सांगा काय होते ते. शे आहे का? हो, हे आहे. काय? काय सांगा चला. इथं तुम्हाला अक्षर वर आहेत. x/3 प्लस y/4.
हां, हे आहे का दोन चलातलं रेषीय समीकरण? हो आहे. आपण अंश कशाला म्हणलं? वरच्या अंकाला, वरच्याला आपण अंश म्हटलं. खालच्याला काय म्हणायचं? या दोन्ही अक्षराला 3ला आणि 4ला छेद म्हणायचं. बरोबर, समजलं ना? हो, आपल्याला सरळ सरळ सांगा, तुम्हाला अक्षर वर दिसायली की खाली? वर दिसायले तर दोन चलातलं रेषीय समीकरण आहे. आणि जर खाली दिसली असते, इथं खाली दिसायली, खाली दिसले तर हे वर बघा, नाही, इथं वर दिसते आहे. आता नेक्स्ट तसंच आहे बघा. आता इथं बघा, m/5 -n/2. हां, आता मला सांगा, अक्षर वर दिसायली की खाली? वर दिसलं तर एक चलातलं रेषीय समीकरण आहे. समजलं ना? अंश आणि छेद कळलं सर्वांना? अंश कशाला म्हणायचं? वरच्याला अंश म्हणायचं आणि खालच्याला छेद म्हणायचं. अक्षर जर वर दिसलं तर दोन चलातलं रेषीय समीकरण आहे. अक्षर जर खाली गेले तर नाही. समजलं ना? चला पुढे. आता इथं बघा, 2/p अधिक 3/q. मला सांगा, दोन चलातलं रेषीय समीकरण होईल का? नाही होणार. आपण काय केलं? अक्षर बघले. अक्षर तुम्हाला कुठं दिसले? खाली दिसले. खाली दिसलं म्हणजे पाठच करून ठेवा. अक्षर जर खाली दिसलं तर दोन चलातलं रेषीय समीकरण नाही. बरोबर, ठीक आहे ना? चला, 2-3 राहिले एक्झाम्पल होऊन जाते. आवाज येतो ना सर्वांना? आवाजामध्ये काही प्रॉब्लेम नाही ना? नाही, माझ्याकडून पूर्ण क्लिअर आहे. तुमचं एकदा चेक करून घ्या, नेट वगैरे काही प्रॉब्लेम असेल तर. हां, नेट स्लो असलं तर एखाद्या वेळेस आवाज तुम्हाला व्यवस्थित येणार नाही ऐकायला. त्याच्यामुळे नेट चेक करून घ्या तुम्ही. हो ना, ठीक आहे ना? मला सांगा आता पुढचं काय येईल उत्तर? आहे का दोन चलातलं रेषीय समीकरण हे? आहे का? आहे a/8 + b/9. पहिले काय केलं तुम्ही? ABCD बघली आपली. अक्षर वर दिसले म्हणजे आहे, खाली दिसली म्हणजे नाही. हां, आता इथं बघा, 6/m. त्याच्या पुढं काय दिलं? n बरोबर मध्ये n. आता m कुठं दिसते तुम्हाला? खाली दिसते. खाली दिसलं म्हणजे आहे का ते दोन चलातलं रेषीय समीकरण? नाही. तुम्ही आता अक्षर बघत चला. इथं काय दिसते तुम्हाला? 10/x + 20/. इथं आहे का रेषीय समीकरण दोन चलातलं? नाही. तुम्हाला अक्षर कुठे दिसायला ABCDतले? या 10 इथं खाली दिसते, 10च्या इथं 20च्या खाली दिसते. त्याच्यामुळं आहे का ते? नाही. चला, 60 क्वेश्चन कंप्लीट झाली आपली या चॅप्टरवर. आणखी शिल्लक आहेत दोन. हां, ठीक आहे ना? आता हे नेक्स्ट टाईप आपण उद्या बघूया. चला, सी यू.